मृत्यू संदर्भात सर्वसामान्यांच्या मनात अनेक प्रश्न असतात. या सर्व प्रश्नांची उत्तरे गरुड पुराणात देण्यात आलेली आहेत. मृत्यू झाल्यावर 24 तासानंतर आत्मा पृथ्वीवर का परत येतो, तुम्हाला माहिती आहे का? यामागचे नेमके कारण. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर आत्मा अचंबित होतो. त्याला लगेच कळत नाही की तो देह टाकून गेला आहे. जसं की काही क्षणापूर्वी तो जिवंत होता तसंच वाटतं. म्हणूनच तो आपल्या प्रियजनांकडे परत येतो. मृत्यूनंतर 24 तासात आत्मा घरी येतो, कारण त्याला आपलं शरीर, आपलं घर, आपली माणसं परत पाहिजे असतात. तो बघतो की त्याच्या जाण्याने सगळे दुःखी आहेत, पण काही करू शकत नाही. ही वेदना त्याच्यासाठी असह्य असते. ते 24 तासात त्याचे शरीर अजूनही घरात असते, म्हणून आत्मा त्याच्या भोवती असतो. एक प्रकारचा संबंध टिकून असतो. गरुड पुराणात सांगतात, आत्म्याचं पहिलं बंधन असतं माया, म्हणून तो घर सोडत नाही. त्या दिवशी घरात शांतता, मंत्र, दिवा असेल तर आपल्याला शांत वाटते. पण जर घरात रडारड, वाद, अहंकार असेल तर आत्मा अस्वस्थ होतो आणि अडकतो. त्यासाठी 24 तासात पिंडदान आणि प्रायश्चित याचे नियम आहेत, ज्यामुळे आत्म्याला पुढचं मार्गदर्शन मिळतं. घरच्यांनी त्या दिवशी विशेष प्रार्थना करावी, जेणेकरून आत्मा शांतीने पुढे जाईल. आत्मा त्या दिवशी घरभर फिरतो. त्याचे लाडके कपडे, जागा, आठवणी शोधतो. कधीकधी तो आरशात आपल्याला दिसतो, पण आपण घाबरतो. हे चुकीचं आहे. त्यासाठी दिवा, अगरबत्ती आणि गोड बोलणे हाच खरा सन्मान, कारण तो आपल्याला फक्त भेटायला येतो. गरुड पुराणात सांगतात, आत्म्याला एकच अपेक्षा असते, मला कोणीतरी स्मरावं, प्रेमाने आठवण काढावी. जेव्हा आपण त्यांच्या आठवणींना शांततेने स्वीकारतो, तेव्हा आत्मा मुक्तीकडे जातो. त्याच दिवशी अंत्यसंस्कार पूर्ण होणे गरजेचं असतं, म्हणजेच देहाची असलेली बंधनं संपतात. आत्मा वेळ पाहत नाही, पण भावना ओळखतो. कोणी आठवतंय का विसरलंय हे त्याला कळतं. गरुड पुराणात स्पष्ट सांगितलंय, 24 तास हे आत्म्याचे मुक्तिपूर्व स्थितीचं अंतर असतं. त्या काळात आपली शुद्ध भावना, प्रेमाने श्राद्ध आत्म्याला पुढच्या प्रवासासाठी ऊर्जा देतात. कधी एखादा पक्षी, फुलपाखरू अचानक घरात येतं, ते आत्म्याचं सौम्य दर्शन असू शकतं. गरुड पुराणात सांगितले की आत्मा आपल्या प्रियजनांशी शेवटचा संवाद साधायला येतो. त्या दिवशी जर आपण घरात प्रेम, शांती आणि दिवा लावला तर आत्म्याला मुक्ती मिळते. पण जर त्या दिवशी रडणं, अन्न न खाणं किंवा राग ठेवला तर आत्मा अस्वस्थ राहतो. 24 तासामध्ये आपण जर त्यांचं नाव घेतलं तर त्यांना समाधान मिळतं. कोणीतरी अजूनही आपलंसं समजतंय असं त्याला वाटतं. गरुड पुराण सांगतं, आत्मा अजूनही आपल्याला आशीर्वाद देतो, विशेषतः जर आपण त्याला शांततेने निरोप दिला तर. 24 तास हा काळ म्हणजे त्याचा आपल्याकडून अखेरचा निरोप घेण्याचा प्रयत्न. आपण प्रेमाने त्याला म्हणतो, जा मुक्त हो, व तोही समाधानाने आपला पुढचा प्रवास सुरू करतो. आणि म्हणूनच मृत्यूनंतर 24 तासात आत्मा घरी येतो, कारण प्रेम, संबंध, आठवणी याचं अतूट नातं अजूनही टिकून असतं. तर अशा प्रकारे आत्म्याचं मृत्यूनंतरही 24 तासात आपल्याशी संबंध असतात. तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.